नमस्कार, मी सर्पमित्र के.टी. शिर्के फ्रॉम नागोठणे. बरेच साप पकडले, बरेच व्हिडिओ आहेत, टाकायचे राहिले आहेत, टाकायचे सुद्धा राहिले आहेत. परंतु आपण कंटाळाल ह्या व्हिडिओ बघून म्हणून मी सहसा टाकत नाही आहे. तर आज आपण आलेलो आहोत, हे आमचे आहेत अमीन टाक आणि मोहजुद्दीन. तर आम्ही आलो आहोत नागोठणेच्या पूर्वे साईडला, हायवेच्या पूर्वे साईडला मीरानगर म्हणून वस्ती आहे. आणि ह्याआधी सुद्धा आम्ही तिथे बरेच साप पकडलेले आहेत, कारण त्या पूर्वे साईडला पूर्णपणे जंगल असल्यामुळे तिथे बरेच साप इथे यांच्या घरात वावरत असतात. तर अमीन टाक आमचे मित्र जे आता आपल्याला मदत करत आहेत, आपण पाहू शकता. 9 मिनिटाची जरी ही व्हिडिओ असली तरी जवळजवळ आम्हाला पाऊण तास गेला, कारण भले मोठे दगड जे जोत्यासाठी आपण वापरले जातात त्या जोत्याखाली हा साप शिरला होता. पण तो साप कोणता आहे हे कळत नसल्यामुळे आम्ही काळजीपूर्वक ते आम्ही दगड बाजूला करत होतो. आणि खरोखर खूप छान मेहनत घेतली आमचे मित्र अमीन टाक यांनी. आणि नेहमी मीरानगरमध्ये काही अडचण असेल ते आमचे मोहजुद्दीन आणि अमीन टाक हे मला नेहमी कॉल करतात आणि सापांना न मारता त्यांना एक आम्हाला बोलवून जीवनदानाचं काम करतात. तर धन्यवाद मोहजुद्दीन आणि अमीन टाक. तर आपण पाहतोय भले मोठे दगड आहेत आणि ही दगडं काढताना खूप अडचण होत होती, कारण एखादा साप अडचणी ठिकाणी असेल आणि आपला हात गेला तर बाईट होऊ शकतं. म्हणून आम्ही काळजीपूर्वक तिथे हे सगळी साफसफाई करत होतो. तर सांगायचा मुद्दा असा की व्हिडिओ टाकण्यामागे आमचं एक उद्दिष्ट असतं की बऱ्याचदा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोचत नाही आहेत, प्रत्येकजण पाहत असतो, परंतु काही इतरांनासुद्धा पाहता यावा म्हणून आम्ही हे व्हिडिओ टाकत असतो, जेणेकरून सापाबद्दल जे काही गैरसमज आहेत ते त्यांच्या मनातून दूर व्हावं. इथे गेल्यानंतर सुद्धा आम्हाला बरेच प्रश्न विचारण्यात आले की नेहमीचाच प्रश्न असतो की साप डूक धरतो का, किंवा सापाच्या सेफ्टीमध्ये विष असतं का. तर असं सांगताना सुद्धा आम्ही त्यांना सांगतो की बाबा आपल्या भारतामध्ये ठराविक जाती सोडल्या आहेत, 5 जाती आहेत. त्यामध्ये नाग अतिविषारी असतो, त्याच्यानंतर घोणस, कॉमन क्रेट म्हणजे मण्यार, आपल्याकडे सूर्यकांडर म्हणतात, एक बांबू पीठ वायपर, हिरवा घोणस जो झाडावर असतो, आणि चौथा फुरसे. अशा 5 जाती सोडल्या तर सगळे साप बिनविषारी असतात. आणि हा व्हिडिओ पकडायच्या आधीसुद्धा मला बरेच जणांनी फोन केला होता, त्याच्यामध्ये बरेच बिनविषारी सापांना सुद्धा त्यांनी मारलं होतं. तर मी त्यांनासुद्धा सांगितलं होतं की असं अचानक मारू नका, घाबरू पण नका, कारण साप आपल्याला घाबरत असतो आणि आपण सापांना घाबरत असतो. तर बराच जवळजवळ अर्ध्या पाऊण तासानंतर हा नाग आम्हाला पाहायला मिळाला. नाग म्हटलं तर खूप काळजी घ्यावी लागते, कारण कधी बाईट करेल हे सांगता येत नाही आहे. काहीसं शांत होता, परंतु सापांना जेव्हा भीती वाटते तेव्हा ते बाईट करायच्या प्रयत्नात असतात. तर आपण पाहतोय नाग, ह्या नागामध्ये न्यूरोटॉक्सिक विष असतं जे आपल्या मज्जा संस्थेवर परिणाम करतं. पाहू शकता. तिथे गेल्यानंतर आम्हाला बरेच प्रश्न, म्हणजे एक प्रश्न विचारला की तुम्ही काय झाडफूक करता का, मंत्र आहेत का तुमच्याकडे. तर असं काही नाही आहे. प्रत्येक सापाची वेगवेगळी पद्धत असते आणि त्या सापाप्रमाणे आम्ही हँडल करत असतो. तसं मंत्र आमच्याकडे काही नसतं. आणि बरेच जणांनी आमचा नंबर घेतला की जेणेकरून त्यांच्याकडे काही अडचण आली असेल जनावरांची तर आम्हाला कॉल करेल. तर मी के.टी. शिर्के, सर्पमित्र के.टी. शिर्के, नागोठणे. माझा मोबाईल नंबर आहे 820 834 880 9. तर कधीही कॉल करा. ते ड्युटी असल्यामुळे ड्युटीवरून येता येत नाही आहे, परंतु ड्युटी संपताच आम्हाला आमच्या बॉयलर सूटमध्ये सुद्धा धावून एक लोकांच्या मनातली भीती आम्ही काढतो.
आमचे मित्र आहेत रोहामधले प्रथमेश रक्षीकर, त्यानंतर रघुनाथजी शिंदे, त्यानंतर श्रीवर्धनचे आर्यन, जे आपल्या किशोर जैन यांच्या कॉलेजमध्ये शिकतात. तर मी ड्युटीवर असल्यावर मी त्यांना नेहमीच कॉल करतो आणि तिथल्या त्या सरपटणाऱ्या जीवाचं रक्षण करून त्यांचा जीव वाचवायला सांगतो. तर अशा प्रकारे आम्ही हा स्पेक्टिकल कोब्रा याला म्हणतात, भारतीय भाषेत नाग, अति विषारी आहे, विषारी असतो. शक्यतो कुठलाही साप स्वतःहून बाईट करायला येत नाही. चुकून जर आपण त्याच्या जवळ गेलो तर त्याला सुद्धा भीती वाटते आणि म्हणून तो दंश करतो. तर असे बरेच प्रश्नांची उत्तरं दिल्यानंतर आम्ही ह्या नागाला सुरक्षितरित्या पकडलं. आणि त्यानंतर आम्ही निर्मनुष्य ठिकाणी, जिथे मनुष्य वस्ती नसेल, आम्ही तिथे सोडतो, जेणेकरून हे सरपटणारे जीव सुरक्षित राहतात आणि मनुष्य प्राणीसुद्धा सुरक्षित राहतात. तर अशा प्रकारे पकडल्यानंतर तिथे बरेच मीरानगरतले रहिवासी ते आता मला चांगल्या प्रकारे ओळखू लागले आहेत, कारण बरेच साप मी इथून पकडून गेलेला आहे. कारण गोवा हायवेच्या पूर्वेला पूर्णपणे जंगल आहे आणि या जंगलात च्या शेजारीची ही वस्ती असल्यामुळे तिथे सापांचा प्रमाण जास्त असतं. ते अमीन टाक खूप छान मदत केली आम्हाला आणि नेहमीच मदतीसाठी आम्हाला येतात आमच्या सोबत. पाहू शकता मीरानगरमधले काहीसे सापांबद्दल कौतुक, साप कसं पकडतात त्याबद्दल सुद्धा विचारण्यात आलं. मोजुद्दीन आणि त्यांचे मित्रमंडळी हे आहेत आमचे अमित कोपर्डे, शेअर मार्केट जे सांभाळतात नागोठण्यामध्ये. ते सुद्धा आम्ही हाक मारली की ताबडतोब आमच्या सेवेत हजर असतात. तर त्यांना घेऊन आलो होतो की आम्ही पकडलेला साप आम्ही पुन्हा पर्यावरणात सुरक्षितरित्या सोडतो. अशा प्रकारे आपण पाहू शकता की जंगल वस्ती आहे, आसपास कुठले मनुष्य वस्ती नाही आहे आणि आम्ही या नागाला रिलीज करतोय. तर आमचं यूट्यूब चॅनल आहे सर्पमित्र KT शिर्के म्हणून, नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि काही अडचण असेल तर आम्हाला कॉल करा. आमचा नंबर आहे 820 834 889. तर धन्यवाद. अमीन टाक, मोजुद्दीन, मीरानगर रहिवासी आणि आमचे जवळचे मित्र अमित कोपर्डे. तर अशा प्रकारे त्याला पकडल्यानंतर आम्ही सुरक्षितरित्या या जंगलात सोडलेला आहे. तर धन्यवाद. ही व्हिडिओ नक्की पहा. सापांबद्दल काही अडचण असेल तर नक्कीच मला कॉल करा. सापांबद्दल काही गैरसमज असेल ते सुद्धा आम्ही दूर करू आणि असंच प्रेम आमच्यावर कायमस्वरूपी राहू द्या. तर धन्यवाद सर्वांचे हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल.